आयुर्वेद सेंटर सावर्डे कडवई यांच्या संयुक्त विद्यमाने आज 27 जुलै सन्माननीय शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम तसेच आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय शशिकांतजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य निदान तपासणी व उपचार शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याच्यासाठी खास सहकारी आपल्याला डॉक्टर सूर्यकांत नलावडे जे नाडी परीक्षण तज्ञ आहेत त्यांच्या सहकार्याने शिवतेज आरोग्य सेवा संस्था यांच्या वतीने आपण आजचा हा आरोग्य शिबिराचा कॅम्प घेतोय। या कार्यक्रमासाठी खास इंदोरकरांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सन्माननीय संजयरावजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना त्यांचं स्वागत करायला सांगतो। मी या ठिकाणी डॉक्टरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यावं आणि मी बाकी बुटाला त्यांना विनंती करतो की त्यांचा शाल आणि त्यांचा सन्मान करावा। शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांचा वाढदिवस आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून कोकण आयुर्वेदिक सेंटर आणि शिवतेज आरोग्य संस्था यांच्या वतीनं जे आयुर्वेदाचं हे सेंटर या ठिकाणी जे काम करणार आहे त्याच्यामध्ये नाडी तपासणी असेल, आरोग्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं सांधेदुखी असेल, काही मसल्स असतील, याच्यामध्ये जे जे काय उपचार जे केले जातात ते पहिल्यांदाच इथे कोकणामध्ये विशेषतः खेडमध्ये अशा पद्धतीनं कोकण आयुर्वेद सेंटर हे शिवसेना नेते रामदासभाई आणि शशिकांत चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळ्या रुग्णांना मोफत सेवा देणार आहेत। मी त्यांचं शिवसेना पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं हे कोकण आयुर्वेद सेंटर आहे यांच्याकडून तपासणी करून जे जे काय आपल्याला जे आजार असतील त्याच्यावरचे उपचार घ्यावेत अशी आग्रहाची विनंती करतो। तुमची प्रकृती पित्तज आहे, विकृती वातज पित्तज आहे। प्रकृती आपण आपल्या आईच्या गर्भातनं आणतो आणि विकृती वातज पित्तज आहे। सर, वाताच्या नाडीवर पित्ताचं आवरण आहे, त्याच्यात कफाचा थोडा टच आहे। वातावरणातले बदल तुम्हाला कधी कधी त्रासदायक होतात। फॅटी लिव्हर आहेच, बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे टॉक्सिन्स बाहेर पडायला पाहिजे, टॉक्सिन्स शरीरातनं बाहेर नाही पडत आहेत।
सतीश अशोक आंग्रे, वय वर्ष 32. चालायचा त्रास किती वर्ष झालाय? एक दीड वर्ष होईल. 1-1.5 वर्ष. आणि काम काय करत होते तुम्ही? मी ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंगचं काम करत होते. शुगरचा बीपीचा काही त्रास आहे? कसलाच नाही. चेक केलं होतं याच्या आधी कधी? चेक केलेला आहे. हां, याच्यामध्ये असं शुगर बीपीचा काही त्रास नाही. ठेस लागल्याने पडलात की तुम्हाला त्रास होतो, ही परिस्थिती आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता ही डोपरं दुखतं जास्त, ही दोन्ही, पण ही पडल्यानंतर दुखतात की अगोदरपासून दुखतात? अगोदर. बरं, परत दुखायला लागतं. चालताना दम लागतो, चढायला लागली की दम लागतो, आणि चालताना गुडघे पण दुखतात. मग ते तुम्ही सरकारी दवाखान्यातले रिपोर्ट जे केलेले आहेत ते तुमच्याकडे आहेत, घरी आहेत ते, ठीक आहे, हरकत नाही. आता आपण काय करायचं आहे, हे तुम्हाला मी देतो कागद, तो कागद त्याला लावा, आणि आत्ता जे आपण त्याला शेक देणार आहे, शेक देऊन झाल्यानंतर तुम्हाला काय औषधी दिले डॉक्टर तिकडे आहेत ना, त्यांना आपण दाखवून त्यांच्याकडे शेक जे हे आहे ते शेकाची ट्रीटमेंट तिकडच्या बाजूला आहे ती चालू करूया. मी येतो तिथं तुम्हाला शेक द्यायला. तो आताचं पण असेल हे, आणि वयोमानाप्रमाणे हाडाची झीज पण असेल, असा विषय. पण ते मुका मार लागला तो मध्ये तुम्हाला थंडीतनं त्रास देतो, जाम दुखतो. हां, असं ठीक आहे, ठीक आहे, चालते. हां हां, हे कसं कायमस्वरूपी तुम्हाला बरं करणारं शास्त्र आहे. त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो, 4 दिवस 5 दिवस. ते कॅम्पमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देतो आहे. नंतर मग ते इथे पत्ता आहे ना, त्या पत्त्यावर तुम्ही आलाच समजा, ती तुम्हाला सांगायचं की रामदासांच्या वाढदिवसाला आम्ही आलो होतो, की म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तिथं व्यवस्था करतील औषधाची वगैरे. हां, बरं, आता मला सांगा, आज सकाळी काय खाऊन आलात तुम्ही? बरं, हां, ठीक आहे, ठीक आहे. तर चालताना सांधे दुखतात काय? तर दुखतात. बरं, ते चालताना चढायला लागताना तुमच्या दम लागतो काय? धाप लागल्यासारखं होतं काय? बरं, त्यासाठी काय केलं होतं सरकार? बरं बरं, ठीक आहे. होय काय? बरं बरं, मग तिथं दाखवता तुम्ही, इंजेक्शन वगैरे देतात त्या गाडीनं, फक्त गोळ्या देतात? बरं. काय आहे, ही जी उपचार पद्धती आहे ती इंग्लिश औषधासारखी नाही आहे. ती तुम्हाला 2 दिवसाच्या गोळ्या, 5 दिवसाच्या गोळ्या, 2 इंजेक्शन दिले की तुम्हाला बरं वाटतं, तसंही नाही आहे. हे तुम्हाला औषधाबरोबरच नियमित तुम्हाला काही एक्झरसाईज करायला लागतात, योगा प्राणायाम वगैरे सारखं, पायाला मॉलिश करायला लागतं. त्यामुळं थोडा वेळ जरी लागला तरी कायमस्वरूपी तुम्हाला ह्यातनं आराम मिळू शकतो. तर हे आज जे कोकण आयुर्वेदच्या माध्यमातून आपण जे इथं आरोग्य शिबिर रामदासभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतलेलं आहे, त्यातला कन्सेप्टच हे हा आहे की तो लोकांच्यापर्यंत हा कन्सेप्ट पोचावा, की आम्ही जी ट्रीटमेंट पार्ट देतो आहे ती ट्रीटमेंट पार्टमध्ये लोकांना असं वाटतं की आज गेलं डॉक्टरांचं की 2 इंजेक्शन घेतलं की बरं वाटलं, असं नाही. ह्या ज्या मेथड्स देतो त्या लोकांनी घरी करून आपलं आरोग्य निरोगी कसं राहील, आपल्या आजारपणापासून आपण मुक्ती कशी मिळेल, यासाठी ह्या उपचार पद्धती आहेत. काही मशिनरीच्या आहेत ते तुम्हाला आमच्या इथे यायला लागतात, पण काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घरी करू शकता. मसाजाच्या गोष्टी आहेत, शेकाच्या गोष्टी आहेत, की कायमस्वरूपी आजार जाण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. थोडा वेळ काढू विषय आहे 100%, पण 5-6 दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण ती जर तुम्ही समजून घेतलीत, घरच्या घरी केलीत, तर तुम्हाला कायमस्वरूपी दीर्घकाळ निरोगी आयुष्य मिळू शकतं. हा या बाबतीत मला एक मेसेज द्यावाच वाटतं. अक्षता प्रदीप जाधव, 1 वर्ष. कोकण आयुर्वेदचा अनुभव म्हणजे सांगायचं झालं तर आमच्याकडे येऊन आमचे पेशंट खूप चांगल्या पद्धतीने बरे होत आहेत. स्पाईन असेल, गुडघे असेल, एकदम चांगल्या पद्धतीने आमचे पेशंट रिस्पॉन्स आम्हालासुद्धा चांगला देतात. आमच्या डॉक्टरांचासुद्धा ट्रीटमेंट त्या प्रकारची आहे, त्याच्यामुळे रिस्पॉन्स पण पेशंटचा खूप उत्तम असतो. नॉर्मल पेशंटचा बी पी सर 120/80. कोकण आयुर्वेदचा आमचा पूर्ण स्टाफ, स्वतः नलावडे सर, प्रथमेश सर असतील, सगळे चोखे आहेत, सगळेच आम्हाला सपोर्टिव्ह असतात. सगळे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, सगळ्या ट्रीटमेंट शिकवत असतात, असं आहे. काका, काय त्रास वाटतो तुम्हाला? काय त्रास वाटतोय? मणक्याचा. एक्सरा का आणलाय तुम्ही? एक्सरा दाखवा जरा. एक्सरा
ते बघा, तुमच्या 4थ्या आणि 5व्या मणक्याची झीज झाली, बरोबर. त्यामुळे एक साईडचा कुठचा पाय दुखतो, एक साईडचा पाय दुखतो, बरोबर. आता आपण काय करूया, आपण एक ट्रीटमेंट करूया तुम्हाला, बरोबर. त्यानंतर तुम्हाला किती फरक काय वाटतो ते फक्त मला सांगा. हां, झोपा, मान ह्याच्यात, हां, अंदर गोष्ट, हां. श्वास घ्या, श्वास घ्या, सोडा, घ्या श्वास, सोडा, वरती बघायचं आता, घ्या श्वास, सोडा, घ्या श्वास, सोडा, सरळ झोपा. उठा का, उठा, बघा जरा चालून, चालून बघ. दुखतोय पाय, हा पाय कमी आहे, कमी आहे ना. आता पहिल्यापेक्षा कसं वाटतंय तुम्हाला, हा आहे ना, फरक वाटतोय, बरोबर. आता जी आपण जी ट्रीटमेंट केली ना ती कायरोप्रॅक्टिस, बरोबर. म्हणजे आता आपण काय करूया, दुसरी एक ट्रीटमेंट करूया, तुम्हाला मशीन लावूया, बरोबर. आणि मग 15 दिवसानंतर जर सावड्याला मग तुम्ही एकदा येऊन जा. हां, नमस्कार, मी प्रथमेश नलावडे, कायरोप्रॅक्टर. माझं आपलं जे क्लिनिक आहे ते सावड्याला आणि कडवईला आहे. कायरोप्रॅक्टिस म्हणजे काय, अजून पण म्हणजे कसं आहे, पेशंटला कायरोप्रॅक्टिस म्हणजे काय ते माहिती नसतं, बरोबर. कायरोप्रॅक्टिस म्हणजे काय की आपला जो स्पाईन आहे, मणका, बरोबर, आपला जो मणका आहे तो सर्वायकल, लंबर आणि थोरायसिक या 3 विभागाने बनलेला आहे, बरोबर. कायरोप्रॅक्टिसमध्ये आपण काय करतो की पूर्ण लंबरपासून ते सर्वायकलपर्यंत आपण पूर्ण मणक्यामधली जी गादी असते, बरोबर, त्याला डिस्क असते, जी गादी ती दबलेली असते. त्यामुळे कसं असतं की कधी कधी कमरेच्या मणक्यात जर तुम्हाला त्रास असेल तर पेशंटचा एक साईडचा पाय पेन होतो, बरोबर. नाहीतर जर तुम्हाला मानेमध्ये जर त्रास असेल तर पेशंटचा एक हात पेन होतो, मुंग्या येतात, डोकं दुखतं. या सगळ्या पूर्ण ज्या मणक्यावर आपण जी कायरोथेरपी, जी कायरोप्रॅक्टिस करतो ती पेशंटला विथिन 5 मिनिटात रिझल्ट देते. म्हणजे नो मेडिसिन, नो पेन किलर. जी आपली जी ट्रीटमेंट आहे ती आपण टोटल स्पाईनवर करतो. त्यामध्ये आपण कुठचंही औषध पेशंटला देत नाही, अगर कुठचं पेन किलर आपण पेशंटला देत नाही. फक्त जी आपली जी ट्रीटमेंट काय जी आहे ती फक्त आपण फ्रॅक्चर जर पेशंट असेल, जर मणका फ्रॅक्चर असेल तर आपण ती ट्रीटमेंट करत नाही. बाकी आपण सगळ्यावर कायरोप्रॅक्टिस म्हणजे कायरो ट्रीटमेंट करतो. कोकण आयुर्वेद स्पाईन व पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर सावर्डे व कडवई हे माझं सेंटर आहे. आणि येथे मी नाडी परीक्षण तज्ज्ञ म्हणून काम करतो. आणि नाडी परीक्षण करून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण करतो. याच्यामध्ये दूतनाडी करतो, याच्यामध्ये ऑर्गन नाडी करतो. आणि नाडी परीक्षणच्या स्पंदनातून वात, पित्त, कफ या 3 दोषाच्या याच्यातनं ॲनालिसिस करून जे रुग्ण आहेत त्यांना मार्गदर्शन करतो, योग्य ते मार्गदर्शन करतो. आणि हे पूर्णपणे मी मोफत करतो. एकही रुपया कुठल्याही पेशंटकडनं मी घेत नाही, ही माझ्या गुरूंची आज्ञा आहे. आणि त्यामुळे हे मी कुठलाही 1 रुपया आणि कुठलाही अर्थक कारण न करता हे पूर्णपणे मोफत करतो. जर कोणाला इथे परीक्षण करायचं असेल तर ते कधीही माझ्या सावर्डे व कडवई सेंटरला येऊ शकतात. इथे माझ्याकडे माझे दोन्ही मुलं, माझी टीम हे मणका आणि पॅरालिसिस आणि गुडघा यावर ट्रीटमेंट करत असतात. पॅरालिसिसवर आम्ही पूर्णपणे मोफत रिहॅबिलिटेशन सेंटर चालवतो. नमस्कार, माझं नाव संजय ओक्ते. मी गेली 10 वर्ष पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे. आणि हे पोलीस पाटील करत असताना माझा परिचय सन्माननीय या कोकण आयुर्वेदिक आणि रिहॅबिलिटेशन सेंटर सावर्डे आणि कडवई यांचे सर्वा सन्माननीय प्रथमेशजी नलावडे
आणि त्यांचे पिताश्री सूर्यकांतजी नलावडे यांच्याशी परिचय गेली 10 वर्ष आहे आणि त्यांच्यासोबत मी एखाद्या कुटुंबासारखा आहे आणि असं असताना त्यांनी त्या समाजासाठी एक वेगळ्या पद्धतीने इथं काम करत आहेत कोकण आयुर्वेदिकच्या माध्यमातून. ते एक प्रशंसनीय असं आहे, जेणेकरून जे सर्वसामान्य जनता आहे किंवा सर्वसामान्य लोक आहेत त्यांना आपलं आरोग्य कसं चांगल्या पद्धतीने टिकवता येईल आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे औषधमुक्त जीवन आणि रोगमुक्त समाज या ब्रीदवाक्याला जागून ते या समाजाची अविरत सेवा करत आहेत आणि हे सेवा करत असताना इथल्या गोरगरीब जनतेला एक चांगल्या पद्धतीचं जीवन ते देत आहेत. चांगली जीवनशैली डेव्हलप करण्याचं काम कोकण आयुर्वेद आणि त्याची पूर्ण टीम करत आहे. कोकण आयुर्वेदिक आणि रिहॅबिलिटेशन सेंटर सावर्डे आणि कडवई यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम माजी पर्यावरण मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी कोकण आयुर्वेदिक यांच्या वतीने या ठिकाणी जे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याला अत्यंत उदंड असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. इथल्या सामान्य जनतेपासून तर सर्वांनीच त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि समाजासाठी एक नवा आदर्श या कोकण आयुर्वेदीने केलेला आहे. मी त्याच्यासाठी त्यांचे सन्माननीय प्रथमेशजी नलावडे तसेच सूर्यकांतजी नलावडे यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येऊन इथल्या समाजाला इथल्या जनतेला चांगलं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेले आहे. प्रशंसनीय आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कोकण आयुर्वेदिकचं काम चाललेलं आहे आणि भविष्य काळामध्ये देखील त्यांचं उत्तमोत्तम काम चालू अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर ऋतुजा लक्ष्मण दोरके. मी मुंबईहून आहे. कोकण आयुर्वेदतर्फे आम्ही जो कॅम्प आयोजित केला तिथे मी ॲज अ नॅचरोपॅथ निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. खूप छान वाटलं या कॅम्पमध्ये काम करून. नैसर्गिक पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने आपण कशा प्रकारे वेगळे आजार नीट करू शकतो आणि कशा लोकांना आजारातून मुक्त करू शकतो या गोष्टीचं शिबिर आज इथे राबवलं. ड्रगलेस थेरपी काय असते, जे काही मॉडर्न टेक्निक्स आहेत ते सगळ्यांचे एकत्रित करून नॅचरोपॅथी वे आणि आयुर्वेदिक वे आपण कसा लोकांपर्यंत पोहोचवायचा हा आमचा एक खूप छान प्रयत्न आहे. नमस्कार, मी लक्ष्मण दोरके, डॉक्टर ऋतुजा लक्ष्मण दोरके तिचे वडील. आज प्रथमतः कोकण आयुर्वेदिकचं आत्तापर्यंत मी खूप नाव ऐकलं होतं, पण कोकण आयुर्वेदिकबद्दल इथं प्रथम येऊन आज मी जी माहिती घेतली आणि जे ज्येष्ठ सूर्यकांत नलावडे सर आहेत हे किती गोरगरिबांची निःशुल्क सेवा करतायत, म्हणजे एक देवावतारी पुरुष आहे. आजकालच्या जमान्यामध्ये डॉक्टर एक पेशा झालेला आहे आणि सगळे हे दुनिया आणि जग पैशाच्या मागे धावत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक देवरूपी माणूस मला या ठिकाणी भेट झाली त्यांची आणि मी स्वतः डोळ्याने पाहिलं. ते स्वतः नाडी परीक्षा तज्ज्ञ आहेत आणि मी त्यांच्या पेशंटच्या व्ह्यूज घेत होतो. जसे ते सांगत होते पेशंटला तशीच माहिती पेशंटही त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. त्यांचे चिरंजीव प्रथमेश नलावडे हे एक कायरोपॅथिस्ट आहेत. ते ज्या प्रकारे पेशंटचे मसाज करून जे ट्रीटमेंट देत होते ते मी प्रथमतः आत्तापर्यंत यूट्यूबवर पाहिलं होतं. मी प्रथमतः पहिल्यांदाच माझ्या समोर होताना ह्या ट्रीटमेंट पाहिलेल्या आहेत. पण प्रथमतः खेडमध्ये आज यांचं मुफ्त शिबिर आयोजन केलं होतं. ह्या आयोजनाबद्दल खेडवासियांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि हे कोकण आयुर्वेदिक ते कॉपीराईट ब्रँड आहे. याचा प्रसार पूर्ण महाराष्ट्रभर व्हावा आणि गोरगरीब जनतेची सेवा व्हावी याद्वारे ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
मी सूर्यकांत आत्माराम नलावडे, नाडी परीक्षक तज्ज्ञ, कोकण आयुर्वेद स्पाईन व पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर हे माझी फर्म आहे. आणि ही फर्म मी 12 वर्षापूर्वी कोकणात चालू केली आणि या फर्मचा प्रवास शून्यातनं चालू झाला. खडतर प्रवास होता आणि खडतर प्रवासातनं मार्ग काढत त्याच्यामध्ये भरपूर वादळं आली, पाऊस आले, हे सगळं सहन करत 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 आज इथपर्यंत पोचलो. आणि हे माझं स्वतःचं एकट्याचं सेंटर्स नाही, हे माझ्या टीमचं सेंटर आहे आणि आम्ही टीमवर्क करत करत आज हे सेंटर शून्यातनं उभं केलं. एक छोटंसं सावाड्यासारख्या गावामध्ये आम्ही हे सेंटर चालू करत करत आज याचं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर करून मोठं वेलनेस सेंटर आम्ही आज कडवईसारख्या एका दुर्गम भागात चालू केलं, जेणेकरून रुग्णांना इथे चांगली सेवा, रुग्णांना राहण्याची, जेवणाची सोय हे सगळं मिळावं. मुंबईमध्ये माझं 40 वर्षाचं वास्तव्य सोडून माझं गाव इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर, इथे आरोग्याची वानवा, डॉक्टर्स नाहीत, काही नाही. इथे अशा छोट्याशा गावात येऊन मी कॅम्प सुरू केले. त्याच्यानंतर औषधांच्या माध्यमातून डॉक्टरांना औषधं सप्लाय करत करत आज प्रवास करत करत इथपर्यंत आलो. त्याच्यात जे माझे गुरु डॉक्टर चंद्रकांत बा येळगुटकर यांचं मार्गदर्शन, यांचा पूर्ण सपोर्ट, या सपोर्टातनं मी आज त्या मोठ्या वेलनेस सेंटरचं उभारणी केली. आणि ह्याच्यामध्ये माझी टीम डॉक्टर जयस्वारा गोवा, डॉक्टर करंजीकर, डॉक्टर ऋतुजा, या अशा एक एक आमच्या टीममध्ये आम्ही जोडत गेलो. आणि माझा सगळा स्टाफ डॉक्टर रितेश उत्तराखंड, हे असे टीम घेत 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 आणि माझी दोन्ही मुलं, जे आज दोन्ही मुलं ॲक्युपंक्चरिस्ट आहेत, कायरो प्रॅक्टिशनर आहेत, त्यांना घेऊन आज ह्या वेलनेस सेंटरला आम्ही पुढे एक मोठ्या वृक्षामध्ये घेऊन चाललेलो आहे. आणि ऋणसेवा हीच ईश्वर सेवा, औषधमुक्त जीवन, रोगमुक्त समाज, हा आमचं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही आता पुढे चाललेलो आहे. नमस्कार, मी लक्ष्मण दोरके, डॉक्टर ऋतुजा दोरकेचा वडील. आम्हाला चिपळूणमध्ये नलावडे सरांनी त्यांच्या निःशुल्क कॅम्पमध्ये निमंत्रण दिल्यामुळे मी आणि माझी मुलगी इथे त्या कॅम्पला सहकरण्यासाठी मुंबईवरून आलो. अप्रतिम प्रतिसाद मिळाला. गरजूंना आवश्यकता असणारी ट्रीटमेंट, निःशुल्क सेवा या माध्यमातून कोकण आयुर्वेदिक ही कार्यरत आहे. रामदासभाई कदम शिवसेना चे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त हे संयुक्त शिबिराचा कार्यक्रम करण्यात आला. इथे निःशुल्क सेवा या माध्यमातून आणि निरोगी शरीर असं हे कोकण आयुर्वेदिक टीमचं ध्येय आहे. आणि त्यानिमित्त आज कडवई या युनिटमध्ये कोकण आयुर्वेदिक यूट्यूब चॅनलचं उद्घाटन झालेलं आहे. या निमित्त साधून गेट टुगेदर आणि मान्यवर त्यांचे टीम युनिट त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. चिपळूणवासियांनी, खेडवासियांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तो कॅम्प कोकण आयुर्वेदाने यशस्वी करून दाखवला. निःशुल्क सेवा या माध्यमातून बऱ्याच गरजू पेशंटची इथे तपासणी केली, उपचार केले झाले आणि समाधानयुक्त रिझल्ट आला. हे कॅम्प शिबिर सक्सेसफुलरित्या पार पडला. आणि या औचित्य साधून नलावडे सरांनी केडवई या युनिटमध्ये आज गेट टुगेदर घेतला. त्यांच्या सर्व टीमचा, डॉक्टर्स टीमचा आणि सहकार्यांचा सन्मान चिन्ह देऊन, श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मोटिवेशन देण्यात आलं
आणि त्यानुसार कोकण आयुर्वेदिक हा यूट्यूब चॅनल या ठिकाणी लॉन्च झालेला आहे. इथून पुढे कोकण आयुर्वेदाचं जे पण काही काम आहे ते तुम्हाला कोकण आयुर्वेदिक या यूट्यूब चॅनलवर पाहण्यास मिळेल. तरी या कोकण आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही नम्र विनंती. धन्यवाद.